नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक रहस्यमय कथा जिचं नाव आहे हडळ हाऊसचं रहस्य. लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचक स्वर प्रियांका आचार्य यांचा. चला तर मग करूया कथेला सुरुवात. एकदा पुण्याला टेक्नोसॉफ्ट कंपनीच्या ऑफिसमध्ये मी, विघ्नेश, प्रणव आणि रत्नेश लंच ब्रेकमध्ये गप्पा मारत होतो तेव्हा प्रणवने अचानक त्याच्या काकांचा विषय काढला. त्याचे काका विदर्भात अमरावतीला राहत होते. ते ज्या घरात राहत होते त्याच्याच समोरच्या गल्लीमध्ये त्यांनी आणखीन एक दुमजली घर घेतलं होतं इन्व्हेस्टमेंट म्हणून. ते घर घेतल्यावर एक 5-6 महिने त्यांनी ते भाड्याने दिलं, पण नंतर ते घर रिकामंच राहिलं. कोणीच त्या घरात फार काळ टिकेना. आता 1 वर्षापासून ते घर जवळजवळ रिकामंच होतं. त्याचे काका काळजीत होते. का रे, काय झालं? का नाही राहत तिथे कोणी? मी विचारलं. तिथे भाडेकरूंना भूत दिसलं ना, त्यामुळे, प्रणव म्हणाला. काय? खरंच? हो ना, म्हणूनच तर भर वस्तीत असूनही रिकामं पडलंय ते. तुझ्या काकांनी राहून बघितलं का तिथे? नाही ना रे, त्यांची काही हिंमत झाली नाही. ते हार्ट पेशंट आहेत, त्यामुळे नसते प्रयोग नको असं काकूने बजावून सांगितलं त्यांना. माझा तर भूतांवर विश्वास नाही, रत्नेश म्हणाला. मलाही तसंच वाटतं की भूत वगैरे काहीच नसतं, प्रणव म्हणाला. मला या विषयावर जास्त बोलायला आवडत नाही, विघ्नेश नाक मुरडून म्हणाला. माझं असं म्हणणं आहे की ख्रिसमसच्या सुट्टीत आपण माझ्या काकांकडे जाऊ आणि तू तिथे तुझ्या पद्धतीने या प्रकरणाचा छडा लाव, प्रणव मला म्हणाला. हे बघ मित्रा, भूतं नसतातच यावर माझा विश्वास नाही, पण प्रत्येक वेळी भूत असतंच असंही नाही. आता तुझ्या काकांकडे भूत असूही शकतं किंवा नसूही शकतं. कोणी काकांना फसवण्यासाठी सुद्धा असं भूताचं नाटक करू शकतं. जर तिथे भूत नसेल तर मी या रहस्याचा छडा लावू शकतो, पण जर तिथे खरंच भूत पिशाच्च असेल तर आपल्यालाही त्या भाडेकरूंसारखं पळून यावं लागेल. पण तू म्हणतो तसा आपण प्रयोग नक्की करून बघूया, मी प्रणवला म्हटलं. ठरल्याप्रमाणे ख्रिसमसची सुट्टी सुरू झाल्या झाल्या आम्ही प्रणवच्या काकांकडे अमरावतीला निघालो. पहाटे 5 वाजताच आम्ही पुण्याहून निघालो. प्रवासात गप्पा मारताना, गाणी ऐकता ऐकता वेळ कसा गेला कळलंही नाही. प्रत्येकाने थोडं थोडं अंतर ड्राईव्ह केल्यामुळे प्रवासात थकवाही जाणवला नाही. प्रवास खूप लांबचा असल्यामुळे आम्हाला प्रणवच्या काकांकडे पोचायला रात्रीचे जवळजवळ 10 वाजले. प्रणवने त्याच्या जयंत काकांना आम्ही येण्याचं आधीच सांगितल्यामुळे ते आमची वाट बघत होते. जयंत काकांकडे छान जेवण झाल्यावर आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे आटोपून आम्ही चौघेही अंबादेवीचं आणि एकविरा देवीचं दर्शन घेऊन काकांकडे परतलो. काकांकडे आमचं आदरातिथ्य छान झालं. दुपारी मी जयंत काकांना त्यांच्या त्या हॉन्टेड घराकडे आम्हाला न्यायला सांगितलं. आम्ही नवीन भाडेकरू आहोत असंच तुम्ही आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सांगा, असंही मी त्यांना सांगितलं. कारण जर कोणी भूताचं नाटक करत असेल तर ती व्यक्ती सावध व्हायला नको ना. प्रणवला सगळेच ओळखत असल्यामुळे मी प्रणवला घरीच राहायला सांगितलं. त्याला ऑकवर्ड वाटत होतं, कारण त्यानेच मला इथे येण्यासाठी सांगितलं आणि त्याला मात्र या प्रकरणापासून अलिप्त राहावं लागत होतं. पण काही इलाज नव्हता. तो आला असता सोबत तर सगळा पचका झाला असता. जयंत काकांचं ते हॉन्टेड हाऊस 2 मजली होतं. घर वरच्या मजल्यावर आणि खालचा मजला झेरॉक्सच्या दुकानाला भाड्याने दिला होता. त्या हॉन्टेड हाऊसच्या डावीकडे आणि उजवीकडे तसंच 2 दुमजली घरं होती. खाली दुकान आणि वरती घर. पायऱ्यांनी वर जाऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर आम्ही थांबलो. काकांनी कुलूप काढून दार उघडलं. दार करकरत उघडलं. विघ्नेश थोडा दचकला. आत प्रवेश केल्यावर कुबट वास आला, कारण खूप दिवसापासून घर बंद होतं. रत्नेशने लगेच नाकाला रुमाल लावला. बरं झालं, नाहीतर त्याने शिंकांचा सपाटा लावला असता. घराच्या हॉलला मोठी बाल्कनी होती. डाव्या उजव्याकडच्या घरांनाही तशाच बाल्कन्या होत्या. या तिन्ही घरांच्या बाल्कन्या कमरे एवढ्या उंचीच्या भिंतीने विभागल्या होत्या. त्या हॉन्टेड हाऊसच्या डावीकडच्या घरात देशमुख तर उजवीकडे मार्तंडकर राहत होते. हॉलमध्ये एक मजबूत लोखंडी 4x6चा पलंग होता.
तो खूप जड असल्यामुळे तो तिथेच भाडेकरूंना वापरायला ठेवला होता असं काकांनी सांगितलं. सगळ्या शेजाऱ्यांना, खालच्या दुकानदारांना आम्हा तिघांच्या भल्या मोठ्या बॅगा बघून कळलंच होतं की आम्ही नवीन भाडेकरू आहोत. आम्हाला घर दाखवून काका थोडा वेळ आमच्याजवळ बसले. मला हळू आवाजात म्हणाले, बेटा, तुला माझा काहीच आग्रह नाही हां. तुम्ही लोकांनी इथे राहिलंच पाहिजे असं नाही. उगीच माझ्या फायद्यासाठी तुमचा जीव धोक्यात घालणं मला पटत नाही. काका, अहो लोड घेऊ नका तुम्ही. मी पूर्ण तयारीनिशी आलोय आणि हे दोघे माझ्या सोबतीला आहेतच की. आणि या उपर मला काही गडबड वाचलीच तर तुमचा आणि प्रणवचा फोन नंबर आहे की आमच्याकडे. शिवाय तुमचं राहतं घरही जवळच आहे. आता तुम्ही निघालात तरी चालेल. माझ्या पाठीवर थाप मारून काका त्यांच्या घरी निघून गेले. आता घरात आम्ही तिघे. रात्र होण्याची वाट बघू लागलो. हो, अहो कारण भूतांचा टाईम रात्रीचाच असतो ना. ती रात्र आमची फुकटच गेली. भूताचा मागमूस नव्हता, पण डास बरेच असल्यामुळे मॉस्किटो रिपेलंट क्रीम लावून आम्ही रात्रभर एकमेकांचं तोंड बघत बसून राहिलो. भूताचा विरह सहन न झाल्यामुळे सकाळी 4 वाजता रत्नेश, नंतर विघ्नेश आणि सगळ्यात शेवटी राघव म्हणजे मी स्वतः घोरायला लागलो. दुसऱ्या दिवशी तिघांचे डोळे जरा सुजलेच होते. विघ्नेश तर म्हणाला सुद्धा, आपण उगाच या भानगडीत पडलो म्हणून. थोड्या वेळाने चहा नाश्ता करून आम्ही बाहेरून येतच होतो की खालच्या झेरॉक्सवाल्यानं हटकलं. आम्ही कुठे, काय काम करतो वगैरे वगैरे चौकशी करायला सुरुवात केली. नवीन भाडेकरू वाटतं. हो. कुठे कामाला असता आणि मूळचे कुठले तुम्ही? मी यवतमाळचा, हे दोघं बुलढाण्याचे. इथे एका कोचिंग क्लासमध्ये आम्ही शिकवतो. तेवढ्याच शेजारच्या देशमुख काकी झेरॉक्स काढायला आल्या. त्यांनी आमची इत्यंभूत चौकशी केली. मी त्यांनाही सांगितलं की आम्ही तिघं एका कोचिंग क्लासमध्ये शिकवतो आणि रोज 2-3 तासांचंच आम्हाला काम आहे. अरे वा, कोणत्या कोचिंग क्लासमध्ये शिकवता? काकूंनी विचारलं. विघ्नेश गोंधळला. मी रस्त्यातच यशदा कोचिंग क्लासचा बोर्ड बघितला होता, त्यामुळे लगेच सांगितलं, आम्ही त्या यशदा कोचिंग क्लासमध्ये शिकवतो. अगो बाई, माझा एक भाचासुद्धा तिथेच शिकतो. तो काय शिकतो? सायन्स की कॉमर्स? तो सायन्सला आहे. अच्छा, तरीच आम्ही कॉमर्सला शिकवतो, मी असं म्हटलं आणि आमचा जीव भांड्यात पडला. त्यांना सांगून आम्ही वरती घरात आलो. दार उघडलं आणि पाहतो तर काय, एक काळी मांजर म्याव म्याव करत होती. अरे, जाताना तर आपण सगळं दारं खिडक्या बंद केल्या होत्या, मग ही कशी आली? आम्ही सगळ्यांनी परत बघितलं तर सगळी दारं खिडक्या खरोखर बंद होती. थोडं चमत्कारिकच वाटलं मला. मग मी मांजरीला बाहेर हकललं आणि दार लावून घेतलं. दुपारचं जेवण पण हॉटेलातच घ्यावं लागलं, कारण सध्या प्रणवच्या काकांकडे जाऊन उपयोग नव्हता. कारण भाडेकरू घरमालकाकडे जेवायला कसे जातात असा लोकांना संशय आला तर. त्यामुळे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आम्ही हॉटेलमध्येच करायचो. दुपारी 2 तास कुठेतरी टाईमपास करायचो आणि नंतर घरी यायचो. पुन्हा 2 तासांनी आम्ही घरी आलो तर घरात पुन्हा तीच काळी मांजर आणि तिनं घरभर उच्छाद मांडला होता. अरेच्छा, ही काय भानगड आहे रे? हॉरर सिनेमात दाखवतात तशी मांजर आहे ही. हिला भूतानं तर पाठवलं नसेल का? हीच भूत आहे? विघ्नेश अडखळत म्हणाला. रत्नेशचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. मलाही आता हे प्रकरण भयंकर वाटायला लागलं, पण मी तसं उघडपणे बोललो नाही. फक्त एवढंच म्हणालो, मित्रांनो, अरे घाबरू नका, भूत वगैरे काही नाही, साधं मांजर असतं रे, रिलॅक्स व्हा, टेन्शन नका घेऊ. माझ्या शब्दांनी त्या दोघांना थोडा धीर आला खरा. त्या रात्री आम्ही सगळे दिवे विझवून लवकरच झोपलो. रात्री साधारण 2च्या सुमारास मला घुंगरांचा आवाज आला. आवाज बाल्कनीच्या दिशेने येत होता, म्हणून मी हातात हॉकी स्टिक घेऊन बाल्कनीजवळचं दार उघडून बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. बाल्कनीचा लाईट लावून बघितलं तरीही कोणी दिसलं नाही. पण बाल्कनीत एक वास दरवळत होता. मी दार लावून घेतलं आणि माझ्या बिछाण्यावर येऊन बसलो. आता झोप पार उडाली होती. विघ्नेश आणि रत्नेश एका लईत घोरत होते. सकाळी ते दोघं उठल्यावर
मी त्या दोघांना काल रात्री झालेला प्रकार सांगणार होतो, पण मी ते टाळलं. उगाच ते दोघं टेन्शन घेतील म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी तेच रुटीन फॉलो करून रात्री जेवणं आटोपून आम्ही परत झोपून गेलो. आम्ही म्हणजे फक्त विघ्नेश आणि रत्नेश झोपले. मला तर झोप येणं शक्यच नव्हतं. 10 मिनिटातच रत्नेश आणि विघ्नेशची पुन्हा घोरण्याची स्पर्धा सुरू झाली आणि मी बसलो भूताची वाट बघत. परत 2च्या सुमारास घुंगरांचा आवाज. यावेळेला घुंगरांचा आवाज जोरात आला. इतका जोरात की विघ्नेशलाही जाग आली. त्याने माझ्याकडे बघितलं. मी त्याला शांत राहायला सांगून आहे तिथेच थांबायला लावलं. मी परत हॉकी स्टिक घेऊन बाल्कनीचं दार उघडलं. यावेळेस मला एक हिरवं पातळ घातलेली बाई पलीकडे जाताना दिसली. मी जागेवरच थिजलो. घशाला कोरड पडली. अचानक माझ्या पाठीवर कोणाचा तरी हात पडला. मी जोरात ओरडलो, पण माझा आवाज घशातच राहिला, बाहेर पडलाच नाही. अरे काय झालं? किती वेळचा उभा आहेस तू दारात? विघ्नेश म्हणाला. अरे हा तर आपला विघ्नेश. मला एकदम हायसं वाटलं. का रे, काय झालं? आवाज कशाचा होता? मला घुंगरांसारखा आवाज आला, पण तुला दिसलं का कोणी? आत्ता सांगण्यापेक्षा उद्याच सांगावं असं ठरवून मी म्हटलं, नाही रे, कोणी नाही दिसलं. आम्ही पुन्हा झोपी गेलो. विचार करता करता मलाही कधी झोप लागली कळलंच नाही. माझा नुकताच डोळा लागला असेल तेवढ्यात विघ्नेशने मला गदागदा हलवून उठवलं. काय झालं रे? श्श, हळू बोल, तिथे बघ, असं म्हणून त्याने खिडकीकडे बोट केलं. आता रत्नेशसुद्धा उठला होता आणि खिडकीकडे डोळे विस्फारून बघत होता. मी सुद्धा खिडकीकडे बघितलं. खिडकीत एक काळी आकृती होती. खिडकी बंद असल्यामुळे खिडकीवर काळी सावली दिसत होती. मी बाहेर जाऊन बघणार तेवढ्यात विघ्नेशने माझा हात धरला. रत्नेशने विघ्नेशचा हात धरला. विघ्नेशने जाऊ नको अशी खूण केली. मग आम्ही तिघंही गप्प बसून सावलीकडे बघत राहिलो. तेवढ्यात वीज गेली. आत्ताच या लाईनला जायचं होतं का? विघ्नेश पुटपुटला. रत्नेशची तर बोलतीच बंद झाली होती. मी लगेच जवळचा टॉर्च घेऊन खिडकीवर त्याचा प्रकाशझोत टाकला तर आम्हाला दिसलं की ती आकृती हळूहळू पुढे जात नाहीशी झाली. आता आम्हाला झोप लागण्याचा प्रश्नच नव्हता. सकाळून चहा नाश्ता बाहेरून करून आम्ही घरी परतलो. परतताना मी त्यांना रात्री दिसलेल्या हडळीबद्दल सांगितलं. बाल्कनीत सहज उभा असताना माझी नजर बाजूच्या देशमुखांच्या बाल्कनीत गेली आणि मला आश्चर्य वाटलं, कारण तिथे तसंच हिरवं पातळ वाळत घातलं होतं, जे मी काल रात्री त्या बाईच्या अंगावर बघितलं होतं. म्हणजे देशमुख काकू तर या प्रकरणामागे नाही? याचा लवकरात लवकर छडा लावणं आवश्यक होतं. विचार करता करता मी त्या हिरव्या पातळाकडेच बघत होतो. तेवढ्यात देशमुखांच्या घरातून एक 18-20 वर्षांची तरुणी आली आणि मला त्या पातळाकडे निरखून बघत असताना म्हणाली, इश्श, एवढं काय त्या पातळाकडे बघण्यासारखं? असं म्हणत थोडा वेळ तिथेच थांबली. मी विचार करण्यात गुंग असताना कधी तिच्याकडे बघून हसलो मलाही कळलं नाही. जेव्हा ती हसतच ते पातळ घेऊन आत गेली तेव्हा मला कळलं काय झालं ते. पण अचानक त्या मुलीच्या अंगकाठीत आणि काल रात्री बघितलेल्या त्या हडळीत बरंच साम्य आहे असं मला वाटून गेलं. मी घरात गेलो आणि विघ्नेश रत्नेशला म्हटलं, माहिती आहे का मी काय बघितलं ते? हो, सगळं माहिती आहे तू काय बघितलं ते. काय माहिती आहे? हेच की ती मुलगी तुला बघत होती. हे तू बघत असताना आम्ही पण बघितलंय. अरे ते नाही म्हणत यार मी. तिथे जे नऊवार पातळ वाळत घातलं होतं ना, ते मी काल रात्री जी बाई बाल्कनीतून जात होती ना, तिनं नेसलेलं बघितलं. कोण बाई? आणि रात्री? तेही बाल्कनीत? ती का नऊवारी नेसत होती आणि तेव्हा तू का बघत होतास? त्याचं बोलणं ऐकून आता हसावं का रडावं हा प्रश्न मला पडला. मला वाटतं मित्रांनो, तुम्हाला झोपेची भयंकर आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही निदान 1-2 तास तरी झोपून घ्या. मी असं म्हणताच त्या दोघांनी पडत्या फळाची आज्ञा घेत घोरणं सुरूही करून टाकलं. मी मात्र बराच वेळ त्या हडळीच्या विचारात गुंग झालो. विचार करता करता मलाही झोप लागली. संध्याकाळी विघ्नेशने जेव्हा मला हलवून जागं केलं, बाप रे, 6 वाजत आले. चल फ्रेश हो, थोडा वेळ बाहेर जाऊन येऊ. बाहेर जाताना जिन्यामध्ये एक 20-22 वर्षांचा तरुण आम्हाला भेटला.
तो खूप रोखून आमच्याकडे बघत होता. तेवढ्यात खालून मार्तंडकर काकांनी, "विनोद, लवकर ये खाली," असं त्याला म्हटलं. तेव्हा तो त्यांचा मुलगा असावा हे मी ओळखलं. बाहेर असताना मी विघ्नेश आणि रत्नेश यांना मला देशमुख काकूंच्या मुलीवर कसा संशय वाटतो ते सांगितलं. "पण जर तसं नसेल तर तोंडावर पडू हं आपण," रत्नेश म्हणाला. "आणि जर तू माझ्या पायात पाय घालून चालण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र आपण तिघही तोंडावर नक्कीच पडू. हो ना जरा बाजूला." विघ्नेश रत्नेशवर खेकसला. "अरे, कोणी आपलं ऐकू नये म्हणून मी इतक्या जवळ येऊन बोलतोय," रत्नेश म्हणाला. "ठीक आहे, भापो, तुझ्या भावना पोचल्या, पण एवढी काही गुप्तता बाळगायची गरज नाही. आपण त्या घरापासून खूप लांब आहोत." हडळ हाऊसमध्ये परतत असताना मी सहज वर बघितलं तर देशमुखांची मुलगी माझ्याकडे बघून हसत होती. मी लगेच झेरॉक्सच्या दुकानाकडे नजर वळवली. इथे सगळेजण आमच्याकडे असे रोखून का बघतायत हे काही कळत नव्हतं. तो झेरॉक्सवाला सुद्धा त्या विनोद मार्तंडकर सारखा आमच्याकडे विचित्र नजरेने बघत होता. तेवढ्यात त्या झेरॉक्सच्या दुकानात बसलेल्या देशमुख काकांनी आम्हाला दुकानात बोलवलं. "बाकी मानावं लागेल हां तुम्हा तिघांना," काका म्हणाले. "ते कसं काय?" "अरे, 3 दिवस झाले तुम्ही आल्यापासून, पण घराची एकही तक्रार केली नाही तुम्ही अजून." "कशाबद्दल तक्रार? मला नाही कळलं." "ज्या घरात तुम्ही राहायला आले आहात ना, त्यात आत्तापर्यंत 4 कुटुंब एकापाठोपाठ राहून गेली, पण कोणीही 2 दिवसांच्या वर टिकलं नाही त्या घरात." "का? म्हणजे तुम्हाला या 3 दिवसात काहीच अनुभव आला नाही?" काकांनी आश्चर्याने विचारलं. "कशाचा अनुभव काका? जरा स्पष्ट सांगा ना." "अरे, इथे सगळ्यांना हडळ दिसते रोज रात्री 2च्या सुमारास. आम्हाला तर बऱ्याच वेळेला घुंगरांचा पण आवाज आलाय, पण घाबरून आम्ही बाहेरच पडत नाही. आम्ही दुसरीकडे राहायला जायचा विचार करतोय. एखादी चांगली जागा मिळाली की आम्ही हे घर विकून टाकणार आहोत," काका म्हणाले. "बापरे, बरं झालं मी लांबच राहतो या बिल्डिंगपासनं आणि दुकानही 9:30ला बंद करतो." झेरॉक्सवाल्याच्या अंगावर शहारे आले. "काका, तुम्ही सांगितलं ते फारच भयंकर आहे हो. आता आम्ही सावध राहू बरं. बरं झालं तुम्ही सांगितलं. ते घर मालकाने आम्हाला काहीच सांगितलं नव्हतं." "अरे, ते कशाला सांगतील? आम्ही तर त्यांना इतक्या वेळेला सांगितलं, पण ते विश्वास ठेवायला सुद्धा तयार नाहीत. एकदा तुम्ही राहून पहा म्हटलं तर तेही त्यांना मान्य नाही," देशमुख काका म्हणाले. तेवढ्यात मार्तंडकरांचा विनोद त्याच्याकडे सत्यनारायणाच्या प्रसादासाठी संध्याकाळी या असं सांगायला आला आणि तो विषय तिथेच थांबला. "बरीच चौकशी करत होते देशमुख काका, नाही का रे?" विघ्नेश म्हणाला. "कुठेतरी पाणी मुरतंय. मला देशमुख कुटुंबावर डाऊट येतोय. ते हिरवं पातळ आता या देशमुख आणि देशमुख काकांच्या या पंचायती. काहीतरी गोम आहे खरं," मी विचार करत म्हटलं. "अय्या, तुम्ही नेहमी विचारच करत असता का? मार्तंडकरांकडे प्रसादासाठी बोलवलं असेल ना तुम्हाला, मग चला की मी पण तिथेच निघाली आहे." असं म्हणून देशमुखांची मुलगी आमच्या बाल्कनीत डोकावून मार्तंडकरांकडे निघून गेली आणि मी बघतच राहिलो, कारण तिनेही तीच हिरवी नऊवारी साडी परिधान केली होती. मार्तंडकरांकडे आम्ही तिघं सत्यनारायणाचा प्रसाद घेण्यासाठी पोचलो. सत्यनारायणाला नमस्कार करून आम्ही बाहेर बैठकीत बसलो. तेवढ्यात मार्तंडकर काकू देशमुख काकूंच्या मुलीला म्हणाल्या, "ए शलाका, अगं यांनाही प्रसाद दे." प्रसाद घेऊन आम्ही घरी जायला निघणार तेवढ्यात मार्तंडकर काकू आल्या आणि म्हणाल्या, "अरे, लगेच नका जाऊ, इथंच प्रसादाचं जेवून जा आता." त्यांच्याकडे बघून मला पुन्हा आश्चर्य वाटलं, कारण त्यांच्या अंगावर सुद्धा अगदी तशीच हडळ फेम नऊवारी साडी होती. विघ्नेश रत्नेशने तर ती हडळ बघितलीच नसल्याने त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. मार्तंडकर काकूंनी आग्रह केल्याने आम्ही थांबलो, पण जेवणात माझं काही लक्ष लागत नव्हतं. विघ्नेश रत्नेश मात्र आयुष्यात पहिल्यांदा जेवण मिळाल्यासारखं जेवणावर आडवा हात मारत होते. जेवताना शलाका मलाच जास्त वाढत होती. सत्यनारायणाचा प्रसादही तिनं मलाच जास्त दिला असं विघ्नेश रत्नेशला उगाचच वाटून गेलं. ढेकर वगैरे देणं झाल्यावर विघ्नेश इकडे तिकडे बघू लागला. "झालं ना सगळं खाऊन, का काही शिल्लक आहे?" मी त्याला विचारलं. "नाही, त्या काकू दिसत नाहीत. त्यांना आणखीन थोडा प्रसादाचा शिरा मागितला असता रे. मला फार आवडतो," विघ्नेश म्हणाला. "असू दे,
आता तुझ्या पोटात पाण्याच्या एका घोटालाही जागा नाही आहे. चला, मी त्याच्या तुडुंब भरलेल्या पोटाकडे बघत म्हटलं. घरी आल्यावर मी त्या दोघांनाही माझा संशय बोलून दाखवला. कळलं का मला काय सांगायचं ते? हो हो, कळलं बरं. म्हणजे देशमुख आणि मार्तंडकर यांचं मिळून प्लॅन आहे हा. पण त्यांनी आपल्याला ओळखू यावं म्हणून का त्यांनी नऊवारी नेसल्या? उलट त्यांनी तर ते लपवून ठेवायला हवं होतं, नाही का? रत्नेश म्हणाला. एकदम बरोबर बोलला तू रत्नेश. याचाच अर्थ देशमुख आणि मार्तंडकर हे मिळून तर करतायत, पण त्याची माहिती या दोघींना म्हणजे शलाका आणि मार्तंडकर काकूंना नसावी, म्हणून त्या दोघींनी ते हिरवं नऊवार अनभिज्ञपणे नेसलं. आणि रात्री अंधारात आपल्याला कोण एवढं नीट बघू शकलं असेल असंही त्यांना कदाचित वाटलं असेल. कारण मी जेव्हा रात्री दार उघडून बघितलं ना, तेव्हा ती हडळ पाठमोरी पुढे पुढे जात होती. तसंही असेल कदाचित. का रे, काय झालं? विघ्नेशने खुणेने विचारलं. बाल्कनीच्या भिंतीशी कुणीतरी आहे, मी खुणेने सांगितलं.